श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज ऐकूया नूतन बांदेकर यांचा ललितबंध सॉरी नामा. वर्गात मान खाली घालून उभा असलेल्या राकेशला बाईंनी जाब विचारला आणि पाठीत एक धपाटा घालून फरमावलं, कान धरून सॉरी म्हण जयेशला. लगेचच राकेशने अगदी आज्ञाधारकपणे दोन्ही कान धरले आणि पटकन सॉरी म्हटलं. जयेशकडे तिरका कटाक्ष टाकत हातही पुढे केला. जयेश सुद्धा डोळे पुसत हळूच हसला आणि राकेशला त्याची चूक कळली आणि त्या अख्ख्या वर्गाला एक गोष्ट नकळत कळून चुकली. आपली चूक मान्य करून सॉरी म्हणावं आणि दुसऱ्यानं सॉरी म्हटलं की मोठ्या मनानं त्याला माफ करावं. वर्गातला हा प्रसंग अनुभवताना मला थोडीशी गंमत वाटली. केवढा निरागसपणा. या बालवयात एक बरं असतं, मनात हेव्या दाव्यांना जागाच नसते, मानापमानाचं नाटकही नसतं. त्यामुळे सॉरी म्हणणंही सोपं आणि माफ करणं तर त्याहूनही सोपं. वयाने वाढता वाढता मात्र परिस्थिती बदलत जाते. सॉरी शब्द नकळत आपल्या वागण्या बोलण्याचा एक अविभाज्य घटक होऊन जातो. खरं पाहता मी तुम्हाला दुःख म्हणजे सॉरो दिलं म्हणून मी सुद्धा दुःखी म्हणजे सॉरी झालो, असा सहवेदनेचा आविष्कार म्हणजे सॉरी. मात्र या दुःखी शब्दानं माणसाचं आयुष्य किती सुखी केलंय याची गणना करणंच कठीण आहे. अलीकडच्या काळात सॉरी हा शब्द सोयीस्कररित्या वापरला जात असलेला दिसतो. गर्दीत तुमचा पाय एखाद्याच्या पायावर पडो, एखाद्याच्या कपड्यांवर शिंतोडे उडोत, कुणाला तुमचा जोरदार धक्का लागो, एखादा अनुदार शब्द तोंडातून निघो, काहीही हो, सगळ्यावर औषध एकच आणि ते म्हणजे अगदी जवळ असतं सॉरी. सॉरी म्हटलं की सगळ्या चुका माफ. सॉरी नावाचं गंगाजळ शिंपडून आपण मुक्त होऊन जातो. खरंच किती आधार घेतो आपण सॉरीचा. परंतु या उलट काही आत्मकेंद्री माणसांच्या डिक्शनरीत सॉरी हा शब्दच नसतो. त्यांची आत्मप्रौढी, त्यांचा अहंकार त्यांना सॉरी म्हणू देत नाही. भले त्यांना त्रास झाला तरी चालेल. म्हणूनच सॉरी म्हणण्याचं, आपली चूक कबूल करण्याचं बाळकडू मुलांना लहानपणीच पाजायला पाहिजे. खरं तर क्षमा शूरस्य लक्षणम असं म्हणत क्षमाशीलतेला उच्च मूल्य मानलं जातं. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानं शिशुपालाचे 100 अपराध त्यानं सॉरी न म्हणताही माफ केले होते. हे सर्वज्ञातच आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय, लोभाशिवाय, भीतीशिवाय केवळ दयाभावनेनं मोठ्या मनानं माफ करणं म्हणजे क्षमाशीलता होय. आणि अशा क्षमाशीलतेस पात्र ठरण्यासाठी अपराधीपणाच्या खऱ्या जाणीवेचा ओलावा प्रामाणिकपणे उद्धृत करणारा शब्द म्हणजे सॉरी. हिंदू धर्मीय लोक देवदेवतांच्या पायाशी लीन होऊन कळत नकळत घडलेल्या चुकांबद्दल नेहमीच क्षमायाचना करतात. पंढरपूरचे वारकरी मंदिराच्या परिसरात कान धरून विठुमाऊलीला शरण जातात. तर जैन धर्मीय मिच्छामी दुक्कडम या परंपरेनुसार पर्युषण पर्व पाळतात. या काळात स्वतःच्या चुकांबद्दल स्वतःलाच आठवण होण्यासाठी उपवासाचा मार्ग अवलंबतात. खुल्या मनानं अवघ्या जगाची माफी मागण्यासाठी स्वतःला जणू सिद्ध केलं जातं. ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन कन्फेशन करतात. तसंच वर्षाच्या अखेरच्या दिवशी सर्वांना सॉरी म्हणून जाणाऱ्या वर्षाला निरोप देतात. अशा प्रकारे सॉरी हा केवळ चुकांवर पडदा टाकण्यासाठी वापरला जाणारा पासवर्ड नसून तो अत्यंत मौल्यवान असा विचार आहे. सुसंस्कृतपणाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात नूतन बांदेकर यांचा ललितबंध आपण ऐकला, सॉरी नामा. निर्मिती सहाय्य अंजली रोडत. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.